तुमच्याकडनं या कृती समिती सोबत पुन्हा चर्चा होणार का? उद्याला तुम्ही त्यांना बैठकीला बोलवणार आहात का मुख्यमंत्र्यांच्या? या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी अजून चर्चा व्हायची आहे, कारण एसटी कर्मचारी हा कायमस्वरूपी आनंदात असला पाहिजे ही भूमिकाच एकनाथ शिंदे साहेबांची पूर्वी देखील होती, आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी देखील मध्यस्थी करतो असं सगळ्यांना सांगितलं होतं, कारण त्याच्यामध्ये ताटे साहेब असतील, संदीप शिंदे असतील, सगळेच जे प्रमुख आहेत त्यांना मी 1 to 1 ओळखतो. त्यांच्याशी अनेक वेळा मी चर्चा केलेली आहे. परंतु ठीक आहे, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीतली एक प्रक्रिया असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेचा आणि विशेषतः गणेश भक्तांचा विचार करावा ही आज देखील माझी विनंती आहे. पडळकर आणि खोत जे आहेत यांची देखील संघटना यामध्ये आता सहभागी होऊ पाहत आहे. हे एकूणच तुमचेच ते प्रतिनिधी आहेत, कशा प्रकारे बघता आहे? मग त्यांच्याशी चर्चा होईल असं समजायचं नंतर नाही, सगळ्यात ज्या आज रात्री 12 नंतर महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू करणार. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील. माझी एकच विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलनं कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही. फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री महोदयांची बैठक होणार आहे, तर 48 तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे. मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो. तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये, गणेश भक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली. हे देखील त्यांना सांगितलं की CM साहेबांच्या कार्यबाहुल्यामुळे 20 तारखेला मिटिंग होऊ शकली नाही, परंतु ते मोठ्या मनानं उद्या मिटिंग घेत आहेत आणि जो काही कालावधी गेला त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात, तर मी दिलगिरी देखील व्यक्त केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे, सरकार सगळे एसटीचे मुद्दे विचार करायला तयार आहे. मुख्यमंत्री महोदय जे परिवहन खातं स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते. त्याच्यामुळे एवढं सांगितल्यानंतर संघटनांनी ऐकलं पाहिजे ही माझी विनंती आहे. तुम्ही म्हणालात की सरकार सकारात्मक असताना सुद्धा हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि गणेशोत्सव सुरू असताना त्यांनी आंदोलन सुरू केले, म्हणजे कुणीतरी करायला लावतंय का तुम्हाला असं वाटतं? नाही, मला लोकशाहीतल्या आंदोलनाला असं राजकीय स्वरूप काही द्यायचं नाही. प्रत्येक जण जो तिथला संघटनावाला जो आहे तो किती ताकदीचा आहे, काय ताकदीचा आहे याच्यामध्ये जाऊन लक्ष देण्याची मला काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. संघटना कुठच्या पक्षाच्या आहेत, कोण पक्षाचं चालवतंय, कोण त्यांना मागणं सपोर्ट करतोय, कोण सपोर्ट करत नाही, हे करून मला नवा वाद कुठं काही निर्माण करायचा नाही. आज माझ्यासमोर गणेश भक्तांचे होणारे हाल थांबले पाहिजेत ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे आणि तीच मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं मी त्यांच्याशी चर्चा केली. पडळकर म्हणतायत व्यवस्थापकीय संचालकांचं, माधव पुतेकरांचं नाव त्यांनी घेऊन एकत्रितच या संपाच्या मागं त्यांचीच करणी कारणीभूत आहे असं ते म्हणतायत. मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाही आहे. त्यांचं म्हणणं जे काय आहे ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन. गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी काही शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू. मागण्या मान्य होईपर्यंत आमचं चक्काजाम आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी उच्चार केला आहे. मी सांगितलं ना, त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन, मुख्यमंत्री महोदय करतील, देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा करतील. माझी विनंती एवढीच आहे की गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचं आंदोलन होऊन गणेश भक्तांना त्रास होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार गणेश भक्तांचा हा सगळ्यांनी केला पाहिजे.